नमस्कार, जय श्रीराम. आपण हा टरबूजचा प्लॉट बघत आहे. कारण पुरा फेल झाला आहे. कारण की 1.5 लाख रुपये खर्च करून पण त्याचे फेल वगैरे झाला आहे. कारण का कारण झाले अति रासायनिक वापरल्याने बघा जेमतेम त्यांचे खर्च पण निघाले नाही, काहीच नाही. म्हणजे काहीच नाही, त्याची साईज वगैरे पण काहीच बनली नाही. जी पांढरी मुळी अपडेट करणार होती, पांढरी मुळी मेन गोष्ट. कारण की रासायनिक वापरलं त्याच्या म्हणजे दुसरं बघितलं तर आपण पपईवरती पण असं गुबळ पडण्यासारखं आलेलं आहे. प्रत्यक्ष प्लॉट पण फेल झाला आहे त्यांचा 1.5 लाख रुपये खर्च करून. पण शेतकरी कुठं चूक करतोय प्रत्यक्ष आपण बघितलं तर. कारण ते रासायनिक वापरल्याने जे लिक्विड वगैरे त्याचे प्रमाणात आणि कमजोरीमुळे ते म्हणतायत कमजोरी म्हणजे वातावरणाचा कुठलाही प्रकारचा दोष नाही इथं. कारण आपण इथं बघितलं आहे, इथं वातावरण आलं इथं वातावरणाचा बदल झाला. इथून माझंच आहे, आपण ते डांगरचं चक्कीचं झाड बघितलं आहे. आपण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची रासायनिक अभिक्रिया केली, रासायनिक पदार्थ कुठल्याही प्रकारचं वापरले, त्याच्यामध्ये स्टोरेज बी चांगलं आहे, चांगली सेटिंग पण होती. कारण की तिथली माती चांगली ताकद आहे तिथली मातीमध्ये. आता इथं जर बघितलं तर टरबूज वगैरे म्हणजे पुरं फेल घेण्यासारखा हा प्लॉट गेला आहे, पुरा फेल गेला आहे प्लॉट. कारण अतिशय 1.5 लाख रुपये खर्च करून पण शेतकऱ्याचा नावाला निराशा आली. कारण की जे मार्केटमध्ये त्यांचा टरबूज कलिंगर वगैरे गेले असते, पण तिथं जर भाव जर नाही भेटला असला तर काही कारणाने तिथली गोष्ट आपण मानू शकतो. पण इथं शेतातच डायरेक्ट करपा पडण्यासारखं म्हणजे जेमतेम 1.5-2 लाख रुपये खर्च करून पण काही निराशा आली त्यांना. अपयश म्हणजे आपण ते हेच आहे. कारण अति प्रमाणात रासायनिक वापरल्याने त्यांनी हा परिणाम झाला आहे. कारण की जिथं पहिले माती बलवान केली पाहिजे, माती म्हणजे नापीक होण्याच्या मार्गावरती. कारण की रोग कशामुळे कमजोरीमुळे रोग येतो. कारण की त्यांनी कमजोरीवरतीच काम करायचं सोडून दिलं आणि ते रोगावरचेच रोग म्हणजे आळाई वगैरे, लिक्विड वगैरे आळा आले की औषध मारा, ते मारा. कारण की जिथं ज्यांनी प्रत्यक्ष अनुभव केला, अभ्यास घेतला आहे, मी टोटल अभ्यास घेतला आहे. कारण की रोग कशामुळे येतो कशामुळे नाही आपण ते कारण की 1.5 लाख रुपये गेले आहेत. म्हणजे निराशा म्हणजे स्वतःच्या म्हणजे त्यांनी माझ्या अंदाजे 1.5 एकरचा प्लॉट आहे, जेमतेम 1.5 एकरच्या वाटणं अर्धा एकर जर केलं असतं तर चांगल्या उत्कृष्ट प्रकारे त्यांना भाव वगैरे भेटला असता. कारण की नाविलास निराशा, अतिनिराशा त्यांना भेटली आहे. कारण की स्वतःच्याच पायावरती स्वतः दगड मारून असं. आणि कारण की त्याच्यामध्ये कॅनिपी म्हणजे आपण तोडून पण बघितलं तर एवढं गोड सुगड नाही, म्हणजे शुगरच नाही. कारण की साईज पण नाही, शुगर पण नाही, काहीच नाही झालं. नमस्कार, जय श्रीराम. लाईक करा, फॉलो करा माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. जय श्रीराम.